नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आहे आमच्या तुरळ गावाचा शिमगा आणि मी शिमग्याला निघालोय. तुम्ही म्हणाल घरातली माणसं कुठे आहेत, तर घरी आहेत. आई, विहा आणि सोनाली तयार होते. बाबा मुंबईला आहेत काही कारणास्तव, आमच्या साऱ्याची परीक्षा असल्यामुळे. तर मी आज शिमग्याकडे निघालोय एकटा. पुढे जातोय, सोनाली मागून येते. कारण कसं आहे, आमच्या इकडे आहे ना पद्धत आहे गावामध्ये, बायका पोरांना आहे ना पाठवून आरामात यायला द्यायचं. पहिलं जायचं तर माडाकडे. आता माड आहे ना तोडायला सुरुवात झाली असेल बहुतेक, कारण मी लेट झालोय. पटकन पोचूया माडाकडे. सोनालीवरती जबाबदारी सोपवली, विहाला आणि आईला घेऊन यायची. ते आरामात येईल, रिक्षा करून दिली. आपण पोचूया थेट माडाकडे आणि माडाकडची आमच्या तुरळ गावातली काय मजा आहे, चला बघूया, दाखवतो तुम्हाला. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, ज्या ठिकाणी माड आहे ना त्या ठिकाणी आपण येऊन पोचलो. सुरेवाडीमध्ये माड आहे बघा, तिकडे खाली आहे हा रस्ता आणि आपल्या गावामध्ये वरती देवळाजवळ माड न्यायचं आहे. सो आता माड तोडण्याची तयारी सुरू आहे. गावगावकरी हळूहळू आता गोळा व्हायला लागले. सो थोड्याच वेळात आपल्याला माडातकडची मजा काय असते आमच्या तुरळ गावाच्या ती अनुभवता येणार आहे. चला मंडळी, माड तोडायला सुरुवात झालेली आहे आणि आता बघा सनई आणि पारंपरिक ढोल जे काही वाद्य आहे ते तुम्हाला ऐकायला येत असेल. गावाकडे शिमग्या दरम्यान या ढोलांचा आवाज आला ना भारी वाटतं. एक म्हणतात ना रक्त खेळतं असं. आपल्यासोबत अजून सगळे गावकरी मंडळी आहेत. दादा, हे कानावरती असं पडलं की रक्त एकदम संचारतं ना. हा चला, आता आहे ना माडाकडची एनर्जी तुम्हाला दाखवतो. आता माड तोडतायत, पूजा वगैरे झाली आहे, ग्रामस्थ मंडळी आले सगळे. मंडळी, यावर्षी थोडासा माड आहे ना आपला थोडासा उतारावरती होता. सूर्यवाडी या ठिकाणी माड थोडं प्रचंड म्हणतात ना असं लांब आहे, तेवढा जड असावा बहुधा. आता गावकरी मंडळी हा माड थोडा आहे ना उंचवरच्या ठिकाणी इथे रस्त्यावरती आणतील आणि मग त्याला थोडंसं बांधण्यात येईल, कारण त्याचा शेंडा बांधणं महत्त्वाचं आहे.
खेळत जाऊ दे. रस्ता गरम आहे, कोणाला जड वाटला तर एकामेकाला इशारा करा आणि ठेवा. हा रस्त्यात जाऊ दे, रस्त्यात चौकात जाऊ दे, खेळीमेलीच्या वातावरणात. मंदिराजवळ आपलं मंडळी. चला, माड आपल्या गावच्या देवळाजवळ आलाय. तर मध्ये रस्त्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं नाही. आता माडाकडे ना बघा गर्दी वाढली आहे. माड फायनली साण्यावरती आलेला आहे. आता बघा, इथून मग साण्यावरती फिरून माड देवळाजवळ जाईल. सावकाश सावकाश का खडखड.
फायनली माड आपल्या सानेवरती आलेला आहे आणि बघा सगळेच आता ग्रामस्थ मंडळी माडाला नमस्कार करून पहिलं ग्रामदेवतेच्या मंदिरात नमस्कार करायला जातील. चला चला. मंडळी आता आहे ना मंदिरातून सगळेच ग्रामस्थ मंडळी पाया पडून वगैरे झाले आणि फायनली आपला माड उभा करण्यात येतोय. गावाकडे बघा एवढा मोठा माड उभा करणं काही साधी गोष्ट नसते. बघा किती मेहनत लागते सगळी. ही गावाकडची पद्धत आहे, परंपरा आहे. फायनली माड उभा राहिलेला आहे आणि आता इकडे हा परफेक्ट राहिला. थोडा वेळ लागला पण परफेक्ट राहिला. चला आता बघा होमाला इकडे आग लागणार आहे. मंडळी आताच आहे ना होमाला आग लागली आणि त्याच्यानंतर आहे ना आमच्या ग्रामदेवतेची पालखी बाहेर निघाली आहे गावासाठी. आणि आता कसं आहे इकडे आमचा महेश दादा भेटलाय. महेश दादा शिमगा झालाय वाटतं. ही महेश दादाची छोटी आणि या वहिनी साहेब आहेत. वहिनी साहेब कसा वाटला शिमगा? रखरख त्या उन्हातला शिमगा वेगळाच असतो. जरी ऊन असलं तरी आनंद असतो. बरोबर.
अरे वा माया दादा एकदम 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 आपल्या ट्रेन मध्ये होता तेव्हा एकदम मस्त खादाड माया दादा झालेला. अजून पण अरे वा अरे जबरदस्त. जत्रेतला खाऊ काय वेगळाच असतो. तू काय घेतलंस? अरे बापरे अरे वा जबरदस्त. चला भेटू. चला पालखी आली आहे होळी भोवती फिरायला. मंडळी चला फायनली आपण शिमग्याकडून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आहे ना उन्हातून एकदम म्हणतात ना एकदा हे झालेलं घामाघूम झालेलो. विहा आणि सोनाली आणि आई वगैरे घरी आली लवकर. आणि विहाने जे काही शिमग्यात सोनालीला दमवलं ना विचार नका. तिला मी म्हणतात ना तिला दाखवलं नाही खरं तर या अखंड शिमगोत्सवमध्ये. पण कसं आहे त्याची मस्ती सुरू होती. तिला आवरता आवरेना. सो फायनली सोनाली तिला घरी घेऊन आली. आणि मी नंतर थोड्या वेळाने पालखी जेव्हा आमच्या सानेभोवती फिरली तेव्हा मात्र मग मी घरच्या दिशेने आलो. सो असा होता आमच्या तुरळगावचा शिमगा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चला म्हणजे भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये. शिमगोत्सवाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा.